देखील बिसलरीच्या बॉटल, वृंदावन होम्स, अख्तरभाई पठाण, शेलूगावचे तेड सरपंच शिवाजी शेठ खारीक आणि अभय खारीक यांच्याकडून कॅश पारितोषिक, त्यानंतर सुनील पटेल या सगळ्यांकडून आपल्याला मदत झाली आहे. त्या सगळ्यांचं आपण मनापासून धन्यवाद मानू आणि आपण सगळ्यांनी त्यांना ते सन्मान चिन्ह पोच करायचे. सगळ्यांनी जे कोणी अवेलेबल असतील त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन टाकू. अभयला आपण सन्मानित करूया. शेलूगावचे थेट सरपंच शिवाजी शेठ खारीक यांचे सुपुत्र एक युवा उद्योजक आणि त्यांना या स्पर्धेची भेटवस्ती म्हणून आकर्षक आपण सन्मान चिन्ह देत आहोत. दरवर्षीप्रमाणे विनंती करू सुरेशभाई परे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते अभयला सन्मानित करायचंय आपल्या या स्पर्धेची भेटवस्तू म्हणून. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील न चुकता आपल्याला मदत केली आहे अभयने. एक दिलदार व्यक्तिमत्व. आज वडिलांना त्यांच्या वेळ मिळाला नाही परंतु अभय मात्र सकाळपासून उपस्थित आहे. त्याचे आपण करत आहोत, त्याचे आभार आपण मानत आहोत. या दरम्यान आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी पंचांची भूमिका चोखपणे पार पाडली ते कुणाल भुईर यांना विनंती करतो मी पंचांना की आपण या इथे व्यासपीठावर टॉस बॉक्समध्ये तिथे आपला सन्मान केला जाईल. कुणाल भोईर मी विनंती करतो कृष्णादादा मस्ते यांना की आपण आपल्या शुभ हस्ते कुणाल भोईर अचूक अंपायरिंग चांगले डिसिजन्स त्याच्या माध्यमातून दिले गेले आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत. आकर्षक सन्मान चिन्ह देऊन मानाची भगवी शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलात. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून ह्या चमचमत्या ट्रॉफी आपल्याला मिळाल्यात मॅन ऑफ द मॅचच्या ते आपल्या सर्वांचे लाडके संदीप तरे या आपण संदीप आपला देखील आपण सन्मान करू. आकर्षक सन्मान चिन्ह या स्पर्धेची ओळख म्हणून योगेश मसने आपण आपल्या शुभ हस्ते संदीपला सन्मानित करायचं. योगेश या. जय कोलंबा शेलू संघाचे सगळे खेळाडू सहकारी आपण इथे समोर या. या समोर आपली स्पर्धा आहे. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं. परेश तरे आपण या. आपण आपल्या शुभ हस्ते करूया सन्मान संदीप तरेचा. एक चांगली पर्सनॅलिटी आहे परेशची आणि आज त्यांनी सुट्टी घेतली आहे स्पर्धेसाठी. संदीप तरेचा आपण करत आहोत सन्मान ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी बॉलर बॅटरसाठी आणि सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफी दिली गेली आहे. त्याच्यानंतर या पुढचा सन्मान असेल संदीपजी गायकवाड सर. यस नक्कीच डीजे मास्टर डीजे भालचंद्र आपण देखील या. आपला देखील आपण स्वागत करूया सन्मान करूया. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं आहे डीजे भालचंद्र मसने आपण या. आपला सन्मान इथे केला जाईल कारण आपण असाल तर आमचा गळा नाही तर मग नारडाच. भालचंद आणि मी विनंती करतो ओमकार मसने यांना की आपण आपल्या शुभ हस्ते भालचंदचा सन्मान करायचा आहे या टॉस बॉक्समध्ये. भालचंद्र त्यानंतर आपण सन्मानित करत आहोत शेलूगावचे शाखा प्रमुख सचिन मसने यांना. 2020 ग्रुप संपूर्ण ग्रुपच या मित्र म्हणतो ज्यांच्या माध्यमातून आपल्याला महत्वाची मोलाची साथ लाभली आहे. मी विनंती करतोय गणेश डांगरे आपण आपल्या शुभ हस्त्यांचा सन्मान करायचा. गणेश या. गणेश डांगरे असेल यश असेल मानाची भगवी शाल या 2020 ग्रुप समोर या. आपण सूरज आपण देखील या. 2020 ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभले आपल्याला स्पर्धेसाठी आणि त्यांचा आपण करत आहोत सन्मान. मानाची भगवी शाल आणि आकर्षक मोमेंट देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन इथे आपण सन्मान करतो सचिन मसने याचा. येस अख्तरभाई पठाण यांच्याकडून देखील आपल्याला सहकार्य लाभले. अक्कोबाई कुठे आपण अख्तरभाई नसेल तर शोहेब पठाण आपण या आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. शोहेब पठाण अख्तरभाई पठाण यांचे सुपुत्र आणि त्यांचा आपण करत आहोत सन्मान. गणेश डांगरे शुभम तरे आपण समोर या. प्रेम मसने आपण देखील या. आपण सन्मान करायचा अख्तरभाई पठाण यांचा. त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला सहकार्य लाभलंय आणि प्रत्येकाचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. जर एखाद्याचं नाव चुकून राहिलं तर कृपया करून राग रुसवा आणू नका. तुम्हाला आम्ही घर पोच
तुमचे जे सन्मान चिन्ह ते पोच करू. त्याच्यानंतर या पुढचा सन्मान असेल ज्यांनी 2 दिवस आपल्याला खूप मोठं सहकार्य केले ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कर्जतचा बुलंद आवाज एक वर्सटाईल पर्सनॅलिटी संदीपजी गायकवाड सर. राजू तरे या आपण आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी गायकवाड सर यांचा सन्मान करू. जय कोलमा माता शेलू संघाचे कर्णधार सगळ्या युवा स्टारकास्टला एकत्र करतो राजू. हाईट कम फाईट ज्यादा सातत्याने धावपळ सुरू असते. गेले 2-3 दिवस झाले सारख्या नाईट मारतो टुर्नामेंटसाठी. त्यानंतर केटीसीचे सर्व अजिंक्य पवार नसेल तर त्याचा एखादा प्रतिनिधी आपण या आपला देखील सन्मान करू. आपण प्रत्येकाचा सन्मान करू. यूट्यूब ऑपरेटर अजिंक्य पवार त्यांचे सहकारी आणि त्यांचा आपण करत आहोत सन्मान. निशांत बागडे चिन्मय या आपण चिन्मय आपल्या शुभ हस्ते आपण करू सन्मान. चिन्मय या आपण JK शेलू संघाचे सर्व प्रतिनिधी. प्रभात आपण देखील पुढे या आपल्या प्रत्येकाच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेत आहोत प्रत्येकाचा. कारण तुम्ही सगळे एकत्र राहावं हीच इच्छा आहे सगळ्यांची. सगळ्यांनी एकत्रित राहा आणि सगळ्यांनी पुढे येऊन सगळ्यांचा सन्मान करा. KTCचे सर्व. त्याच्यानंतर कल्पेश तरे स्कोररची भूमिका त्यांनी निभावली. कल्पेश तरे ठीक आहे हरकत नाही. दर्शन आपण या दर्शन व्हॉलेंटियरची भूमिका. सगळे व्हॉलेंटियर्स आहेत ना सगळ्यांनी यायचं इथे. व्हॉलेंटियर्स सगळे छोटे मोठे व्हॉलेंटियर्स सगळे या सगळ्यांनी या. प्रभात आपण आपल्या शुभ हस्त्यांचा सन्मान करा. दर्शनचा भर उन्हामध्ये दर्शन या आपण भर उन्हामध्ये अगदी कसलीही पर्वा न करता मात्र सातत्याने चेंडू आणून द्यायचा. नाही तर भरपूर सारे चेंडू हरवले असते परंतु दर्शनने चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांची संपूर्ण टीम. छोट्या या तू पण आहे या आपण चेतन आपण देखील या. तुमच्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होणं पॉसिबल नव्हतं कारण प्रत्येक चेंडू सीमापार व्हायचा आणि ह्या वैशिष्ट्य या स्पर्धेचं सगळ्यात जास्त षटकार पडलेत. जर कॅल्क्युलेशन केलं तर भरपूर सारे षटकार. गिरीश तरे आलाय. मी विनंती करतो कृष्णादादा आपण आपल्या शुभ हस्ते गिरीशचा सन्मान करा. गिरीश तरे त्यांचा आपण करूया सन्मान. या स्पर्धेची आठवण म्हणून हे आकर्षक सन्मान चिन्ह यंदा कर्तव्य आहे. संपूर्ण JKCC स्क्वॅड येणार आहे हल्लीला. गिरीशच्या नितेश तरे अवेलेबल नव्हता. आय थिंक 2 दिवस तो बिझी होता. ग्रामपंचायत कर्मचारी त्याला वेळ मिळाला नाही परंतु हरकत नाही आहे. त्याचे देखील मनापासून धन्यवाद. आता वळूयात आपण बक्षीस समारंभाकडे. तर या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच विजेता संघ आहे भडवळ B+ आणि 8 चेंडूमध्ये 30 धावांची अफलातून इनिंग साकारणारा उमेश ठरलाय मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. एक गडी देखील त्याने गाजवलाय. आजचा दिवस उमेशने गाजवलाय. खरं तर कालचा दिवस गाजवला होता तेजसने परंतु आज धुमाकूळ घातलाय भडवळ B+ संघाच्या उमेशने. मी विनंती करतोय संदीप तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. उमेशला व्हेरी वेल प्लेड. धुमाकूळ घातला अक्षरशः आजची स्पर्धा गाजवली. फायनलच्या मॅच मध्ये तर खरं तर बिग फाईट होती तेजस आणि उमेश मध्ये. शिरोली संघाचा तेजस एका बाजूला होता आणि आजच्या दिवसातून उमेश होता. आपल्याला लगेचच सगळी बक्षिसं कोणाला मिळेल ते देखील येईल. ती उत्कंठ असणार आहे की मॅन ऑफ द सिरीजची सायकल कोणाच्या नावावर असेल. माझं गेसिंग आहे कदाचित की उमेश किंवा तेजस असावा परंतु आपण बघूयात. स्कोररच्या भूमिकेमध्ये कल्पेश तरे लगेचच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील आणि ती उत्कंठ आता शिकायला लागली आहे. साई सिद्धी हिरेमठ बंधू त्यांच्याकडून ही चमचमती सायकल आहे आणि या सायकलवर कोणी नाव कोरलंय. त्याच्या अगोदर आपण घेऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज यस जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्याने 5 झेल कॅरी केल्या 5 झेल पकडल्या. संघ आहे भडवळ B+
आणि खेळाडू आहे समीर माळी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात समीरसाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक ट्रॉफी आहे. मी विनंती करतोय कृष्णादादा मसने यांना, आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आहे फक्त, आय थिंक, पण हरकत नाहीये. चांगली कामगिरी केली आहे समीरने, समीर माळी यांनी चांगली कामगिरी केली आहे. वेल प्लेड समीर. एक चांगला उभरता सितारा आहे भडवळ गावातील. माझा फेवरेट खेळाडू आहे. मी सातत्याने सांगत असतो आमच्या JK टीमच्या पोरांना की हा खेळाडू खूप चांगला आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट बॉलर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, मी विनंती करतो कैलासदादा तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते, निलेश दादा नाही आहे परंतु निलेश तरे यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज आहेत, स्पोर्ट्स शूज आहेत खरं तर आकर्षक स्पोर्ट्स शूज आणि चमचमती ट्रॉफी आहे. संघ आहे आरोही 11 आई गावदेवी शिरवली आणि खेळाडू आहे आर्यन मडवी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते आर्यनसाठी, कारण फक्त 2 संघ निवडले गेलेत आणि भरपूर सारी कॉम्पिटिशन बघायला मिळाली. या खेळपट्टीचा विचार केला तर विकेट्स येत नव्हत्या, फक्त चौकार षटकार यायचे आणि आर्यन मडवी ठरलाय 4 गडी घेऊन फक्त 9 धावा खर्च केले त्याने आणि तो ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि आर्यन ही ट्रॉफी डेडिकेट करतो परेशला. परेश या आपण देखील या. व्हेरी गुड आर्यन. ही खेळाडू वृत्ती असायला हवी. आपल्या खेळाडूंना चिअर आपण स्वतःच केलं पाहिजे, तेव्हा कुठेतरी जाऊन ते चांगला परफॉर्मन्स देतील. आणि आर्यन आणि परेश ठरलाय, ज्याच्या मापाचे शूज असतील त्याने ते घाला. वेल प्लेड. त्यानंतर आपण सिरीज आणि बॅटर नंतर घेऊ, ती उत्कंठ अशीच ठेवून देऊ आपण. या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय, रनरअप ठरलाय आरोही 11 आई गावदेवी शिरवली संघ. आणि या आपण शिरवली टीम, संपूर्ण टीम या. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी जय कोलंबा क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा. फक्त 2 संघ 2 बक्षिसं होती. आणि मी विनंती करतोय नितीनदादा शिंदे आणि अजिंक्य दागतोडे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते, त्यानंतर नितीन दादा शिंदे आणि अजिंक्य दागतोडे आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊयात. अजिंक्य दागतोडे आणि नितीन दादा शिंदे. त्यानंतर हे सगळेच मान्यवर तुम्ही खाली उतरा हळूहळू, सगळ्यांनी या खाली या, हळूहळू खाली या, कारण आपल्याकडे 2च पारितोषिक आहेत. त्यामुळे विनंती असेल मान्यवरांना आपण सगळ्यांनी हातभार लावायचा आहे, कारण ही स्पर्धा आपली आहे. नितीन दादा शिंदे, अजिंक्य दागतोडे, त्यानंतर सगळे मान्यवर आपण आपल्या शुभ हस्ते. रनरअप जय कोलंबा माता शेलू संघ आयोजित छत्रपती चषक आणि त्या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आकर्षक चमचमती ट्रॉफी सचिन सातपुते, जितेंद्र निश्चिते यांच्या माध्यमातून आणि रोख पारितोषिक 20,000 रुपये. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेल प्लेड शिरोली टीम. हार्ड लक फायनलच्या मॅच मध्ये. हेच नक्कीच शिरोली संघ आपण आता फोटोशूट करू शकता क्रीडांगणावर जाऊन. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ घेण्याच्या अगोदर आपण जी ती उत्कंठा होती ती आता डिस्क्लोज करूया. बेस्ट बॅटरसाठी नितीनदादा शिंदे यांच्याकडून आकर्षक बॅट होती आणि सिरीजसाठी साई सिद्ध हिरेमठ यांच्याकडून सायकल होती. तर अगदी काही पॉईंटचा फरक आहे. एका विकेटला आपण 3 पॉईंट पकडलेत. रेसमध्ये 2 खेळाडू होते. एक होता शिरोली संघाचा तेजस मडवी, तर दुसऱ्या बाजूला उमेश जामगरे. जास्त उत्कंठा ठेवून चालणार नाहीये. 30 चेंडूमध्ये ज्याच्या बॅटमधून 79 धावा आल्या, 3 गडी त्याने टिपले, एकूण पॉईंट असतील 88. तो आरोही 11 आई गावदेवी शिरोली संघाचा तेजस मडवी ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. पहिल्या चेंडूवर जर कदाचित विकेट गेली नसती तर कदाचित चित्र वेगळं असतं, परंतु वेल बेट तेजस, जखमी शेर. आणि मी विनंती करतोय आपण देखील जॉईन व्हा.
आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आणि भगवान काकांना देखील अभिमान असेल, एक चांगला खेळाडू आहे सातत्याने. भगवान काका मला देखील सांगायचे की उमेश चांगला खेळतो आणि आज तर बघितलं आम्ही. उमेश तुझ्याकडून 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. उमेश मॅन ऑफ दी सिरीज तू ठरलाय आणि आज तुझ्या वडिलांसमोर ही संधी तुला परत मिळणार नाही. तुझे वडील तुझ्या समोर. सायकल नकोय का तुला? राकेश आपण या, चला आपण या. संघाचा मुख्य खेळाडू आहे राकेश आणि राकेश कडून 2 शब्द ऐकायला आवडतील, कारण ज्या पद्धतीने संघाची त्याने बांधणी केली आहे नक्कीच कौतुक करावं तितकं कमी आहे. राकेश काय सांगशील या वर्षीचा तुमच्या टीमचा परफॉर्मन्स? भरपूर साऱ्या स्पर्धा आपण गाजवल्या आणि ज्या पद्धतीने टीम खेळते, ज्या पद्धतीने तुमच्या स्पर्धा सुरू, तर काय सांगशील टीम बद्दल आणि आपल्या संघाबद्दल? टीम चांगली साथ देते, सगळे नवीन प्लेयर आहेत, चांगले गेम खेळतात, भरपूर नंबर मारले. मला तरी वाटतंय 8वा पहिला नंबर असेल हा. म्हणजे 8 फायनल तुम्ही तब्बल या सीझन मध्ये मारलात. व्हेरी वेल प्लेड. उमरोली संघ कदाचित 2nd नंबरला असेल आता. वेल प्लेड आणि तुम्हाला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचं पारितोषिक आपण देऊयात. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक, तब्बल रोख पारितोषिक 40,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. संघ आहे आपल्याच परिसरातील अगदी हाकेच्या अंतरावर गाव असलेला राजा 10 आणि श्रीकांत मसने गोट्या तांडेल सर पुरस्कृत. सर तांडेल पुरस्कृत बडवल B+ हा संघ. या वेल प्लेड बडवल टीम, वेल प्लेड. सगळे मान्यवर आपण जॉईन व्हा आणि ही ट्रॉफी त्यांना सुपूर्द करायची आहे. अभय खारीक, त्यानंतर सगळेच साई सिद्धी, नितीनदादा शिंदे, भाई सुरेशभाई तरे, कृष्णादादा मसने, कैलासदादा तरे, योगेश मसने, संदीप तरे, आपण सगळ्यांनी जॉईन व्हा आणि चॅम्पियनचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि डीजे मास्टरला देखील विनंती असेल की आपण सॉन्ग वाजवायचा आता.